आणि मुंबईमधल्या या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजप शहर अध्यक्ष अमित साटम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना फोन केला। दोघांचंही अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांचं, कारण मुंबईमध्ये अमित साटम यांचंही नेतृत्व होतं, तर रवींद्र चव्हाण हे राज्यभरातल्या महानगरपालिकांसाठी प्रचार करत होते। पण कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी विशेष लक्ष घातलं होतं। त्यामुळे दोनही नेत्यांचं विशेष कौतुक केले, फोन केला, त्यांना अभिनंदन केलंय त्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं। फार फार तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन। यस यस यस। आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा, यस यस, येतो येतो तिकडे, आम्ही थोड्या वेळाने येतो। चला, खूप शुभेच्छा तुम्हाला। भाजपच्या इतक्या मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना फोन केला आणि त्यांचं अभिनंदन केलं। तर दुसरीकडे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष अमित साटम यांनाही त्यांनी फोन केला आणि त्यांचंही अभिनंदन केलं। खूप अभिनंदन। खूप नाही रे, चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही, फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप। यस 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 यस। अमित, खूप अभिनंदन। खूप नाही रे, चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही, फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त। मुंबईबद्दल बोलताना ऑफकोर्स देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अभिमानाची बाब होती, कारण भाजपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा, मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपला इतकं मोठं यश इथे मिळालेलं आहे। अमित साटम यांची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याच्या काही दिवस अगोदरच या पदावर नियुक्ती करण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची निवडणूक होती। आशिष शेलार त्या अगोदर मुंबईचे शहर अध्यक्ष होते भाजपचे, ती धुरा अमित साटम यांच्याकडे देण्यात आली। एका तरुण मराठी नेतृत्वाला मुंबईमध्ये भाजपचे शहर अध्यक्ष केल्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा मोठ्या होत्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात असा भाजप नेतृत्वाचा विश्वास आहे। त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी अमित साटम यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं।